मित्रांनो, न्यायालयामध्ये 2 वेगवेगळ्या या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत. अगदी तुमचं 7वी पास असेल तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे. अगदी तुमची या ठिकाणी लॉची डिग्री असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. कारण दोन्हीसाठी पण या ठिकाणी महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अशाच अजून वेगवेगळ्या खूप साऱ्या भरत्या आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि या चॅनलवरती अशाच वेगवेगळ्या आपल्या एक्झामवडी 2.0 वरती बाकीच्या पण भरत्या येत राहतील. तर ह्या पण चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. म्हणजे छोट्या-मोठ्या सगळ्या जाहिराती तुमच्या कानावरती येतील. तर जीएमसी कोल्हापूरची पण भरती आलेली आहे. ते पण फॉर्म भरला नसेल तर नक्की भरा. अगदी परिचर, शिपाई ह्या सर्व भरत्या आहेत. रेल्वे भरती आता 23 तारखेपासून ग्रुप डीची नवीन फॉर्म सुरू होत आहे. त्याचा अभ्यास या ठिकाणी चालू राहू द्या. अगदी माफक फीमध्ये सर्व कंटेंट तुमच्यासाठी उपलब्ध आहे. व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, ऑनलाईन टेस्ट हे सर्व उपलब्ध आहे. ICDS मुख्य सेविकेचा फॉर्म भरला असेल तर अगदी महिन्याभरामध्ये ती परीक्षा होत आहे. तर त्याची पण तयारी अगदी जोराशोरामध्ये आपली तयारी चालू राहू द्या. सोबत अपकमिंग तलाठी भरती येते. त्याच्यासाठी कंटेंट टू द पॉईंट पाहिजे असेल ते सुद्धा या ठिकाणी अगदी माफक फीमध्ये सर्व उपलब्ध आहे. व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, ऑनलाईन टेस्ट सर्वच एकत्रित पाहिजे असेल. सरळ सेवा, रेल्वे, एमपीएससी कंबाईन तर ते पण या ठिकाणी घेऊ शकता. अगदी माफक फीमध्ये 499 मध्ये सर्वच कंटेंट तुम्हाला एक्झाम ऑडीचं भेटून जाईल. सोबत समाज कल्याण विभागाची तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा अगदी टू द पॉईंट मित्रांनो व्हिडिओ लेक्चर आहेत, ई-बुक आहे, ऑनलाईन टेस्ट आहे. फक्त ₹275 मध्ये सर्व उपलब्ध आहे. याच्या मागील प्रश्नपत्रिका जरी तुम्ही बघितलं नसेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. एक्झाम ऑडी चॅनलवरती ऑलरेडी लाईव्हमध्ये आपण ते घेतलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही अगदी पाहू शकता जेणेकरून तुमचा टू द पॉईंट स्टडी होईल. कुठेही न भरकटता आपला अभ्यास होऊन जाईल. जसं की या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे की 2 वेगवेगळ्या जाहिरात, 2 वेगवेगळ्या जाहिराती. तर त्यातली आपण पहिली जाहिरात अगोदर पाहूया आणि लगेचच दुसरी जाहिरात पाहूया. तर पहिल्या जाहिरातीला या ठिकाणी आपण सुरुवात करू. ही जाहिरात आपण अगोदर पण आपल्या चॅनलवर टाकली होती. परंतु एक आपल्याला आठवण म्हणून दुसऱ्या जाहिरातीसोबत ही पण जाहिरात आपण मिक्स करून तुम्हाला देतोय. जेणेकरून एक तुम्हाला रिमाइंडर जर फॉर्म भरला नसेल तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे. जसं की या ठिकाणी सफाई कामगार ह्या पदासाठी ही जाहिरात आहे. 16,600 ते 52,400 एवढं या ठिकाणी काय असणार आहे, वेतन असणार आहे. तर हे जे फॉर्म आहे तो आपल्याला स्पीड पोस्टने पाठवायचा आहे. कुठं? स्पीड पोस्टने या ठिकाणी जो पण त्यांनी दिलेला ॲड्रेस आहे तर ॲड्रेसवरती तुम्हाला काय करायचं, स्पीड पोस्टने या ठिकाणी पाठवायचं आहे. तर हे लक्षात ठेवा. ॲड्रेस वगैरे याचा स्क्रीनशॉट वाटलं तर तुम्ही काढून ठेवा. सफाई कामगार हे या ठिकाणी पद आहे आणि पात्रता जर आपण बघितलं तर कमीत कमी तुम्हाला काय पाहिजे आहे, 7वी पास या ठिकाणी उत्तीर्ण पाहिजे. कमीत कमी 7वी पास उत्तीर्ण पाहिजे. मराठी, हिंदी भाषा लिहिता वाचता बोलणे या ठिकाणी येणं आवश्यक आहे. अनुभव म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे आहे की बाबा स्वच्छता करण्याचा या ठिकाणी अनुभव पाहिजे आणि अनुभव तर प्रत्येकाला या ठिकाणी आपल्याकडे असतोच. त्यामुळे त्याचं काय ताण घ्यायची गरज नाही. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा दिली त्यांनी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत आहे. मागासवर्गीय उमेदवार 43 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि तुम्ही जर न्यायालयीन शासकीय कर्मचारी असाल तर तुम्हाला वयाची कोणतीही अट नाही. तुम्ही अगदी कधीही फॉर्म भरू शकता. कितीही तुमचं वय झालं असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता. त्यासाठी फी जर आपण बघितलं तर ₹300 या ठिकाणी काय आहे, फी असणार आहे. सर्व प्रवर्गासाठी ₹300 आहे. ओपन असू द्या, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असू द्या. तर यांच्या नावे काय करायचं, आपल्याला डी काढून या ठिकाणी ही फी काय करायची आहे, जमा करायची आहे. हा फॉर्म जसं की ऑफलाईन पद्धतीने असणार आहे आणि याची कोणतीही लेखी परीक्षा नाही. जसं की या ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे, म्हणजे प्रॅक्टिकल या ठिकाणी असणार आहे. 30 मार्काचं शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे, 10 मार्काची वैयक्तिक मुलाखत असणार आहे, 10 मार्काची. असे 50 गुणांची या ठिकाणी ही तुमची फायनल टेस्ट होणार आहे. एवढीच टेस्ट आहे. नंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे करायचं आहे. तर यासाठी अर्ज करण्याची जी काही लिंक आहे, अर्ज करण्याचा जो या ठिकाणी फॉर्मॅट आहे, तर फॉर्मॅट मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. कोणत्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे मगाशीच आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. किंवा ही संपूर्ण जाहिरात आपण आपल्या एक्झामवडी टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे. तर तिथून सुद्धा या ठिकाणी आपण काय करू शकता, हा अर्ज करू शकता. आता ही झाली पहिली जाहिरात. ठीक आहे, ही झाली पहिली जाहिरात. प्रत्येकानेच भरा असं बिलकुल मी म्हणणार नाही, कारण या ठिकाणी आपल्याला जागा खूप कमी आहेत. 2च जागा आहेत. परंतु काही खतरोगी खिलाडी असतात, त्यांना वाटतं की ठीक आहे आपण भरायला पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे, आपण लढतो आहात तर या ठिकाणी ह्या जागा भरायला पाहिजे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. हे काही कंपल्सरी नाही की बाबा भरलंच पाहिजे असं माझं बिलकुल मत नाही. फक्त आपल्याला माहिती असावं की ही जाहिरात आलेली आहे, इच्छुक असाल तर भरा. यामध्ये नुकसान तुमचं काहीच नाही. फक्त ₹300 या ठिकाणी तुमचं फी त्यांना जाणार आहे आणि जर सिलेक्शन झालं तर आपल्याला लाईफ टाईम हा नोकरी या ठिकाणी परमनंट सरकारी नोकरी भेटणार आहे. हा याचा बेनिफिट आहे. तर बेनिफिट मोठा आहे, लॉस खूप कमी आहे. 20 जानेवारीपर्यंत याचा तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर हे लक्षात ठेवा. दुसरी जर या ठिकाणी आपण जाहिरात बघितली तर ती आहे मित्रांनो क्लर्कची. लॉ क्लर्क या ठिकाणी कम रिसर्च असोसिएट म्हणून या ठिकाणी तुम्हाला ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे. आणि जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांनी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती ही दुसरी जाहिरात दिली. ही तर थोडीशी या ठिकाणी पदांची संख्या जास्त आहे. 90 याची टोटल पदं आहेत मित्रांनो. परंतु या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट इनिशियल ऑन कॉन्सोलिडेटेड रिम्युनेशन नेरेशन 18,000 पर मंथ, म्हणजे 80,000 प्रत्येक महिन्याला तुम्हाला भेटत आहेत. परंतु हे फक्त 25-26 एवढ्या कालावधीसाठी असणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे. फ्युचरमध्ये जर या ठिकाणी काही त्याच्याबद्दल अपडेट झालं तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु सध्या तर त्यांनी तसं लिहिलेलं आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती आहे. मग या ठिकाणी जर इसेन्शियल क्वालिफिकेशन बघितलं तर काय सांगितलं मित्रांनो, लॉ ग्रॅज्युएट तुम्हाला पाहिजे आहे. लॉ ग्रॅज्युएट या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर 5th इयरला असेल लॉच्या, ओके,
5 इयर इंटिग्रेटेड लॉ कोर्सला म्हणजे या ठिकाणी अपेरिंग असाल तरीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यासाठी वयोमर्यादा थोडीशी कमी आहे, जसं की या ठिकाणी बघितलं कमीत कमी 20 वर्ष आहे आणि जास्तीत जास्त या ठिकाणी 32 वर्ष या ठिकाणी असायला पाहिजे 7/5/2025 रोजी. सिलेक्शन प्रोसेस वगैरे या ठिकाणी सर्व त्यांनी मेन्शन केलेले आहे. एक्झामिनेशनचं जे सेंटर आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असणार आहे. पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं मुंबई आहे, नागपूर आहे, अशा विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा यांनी सेंटर दिलेलं आहे. ही परीक्षा 9 तारखेला होणार आहे मित्रांनो. 9/3/2025 याची या ठिकाणी परीक्षा होणार आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. याचे अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत मित्रांनो, तर 14 तारखेपासून याचे अर्ज सुरू झाले. 7 फेब्रुवारीपर्यंत याचे तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी जर फी बघितलं तर ₹500 फी आहे. अप्लाय कसं करायचं आहे, तर इलिजिबल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की लिंक आहे मित्रांनो, प्रोव्हाइड केली जाईल www.supremecourtindia.gov.in म्हणजे SCI.gov.in या वेबसाईटवरती त्यांनी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही याचा अर्ज करू शकता. पात्र असेल तर तुम्ही याला सुद्धा अर्ज करू शकता. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये याची भेटून जाईल आणि बाकीच्या अजून पण कोणकोणत्या 10वी 12वी ग्रॅज्युएशनवरून भरत्या सध्या सुरू आहेत या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एक्झाम 2.0च्या दिलेल्या आहेत. तर या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे सर्व या ठिकाणी अपडेट तुम्हाला भेटत राहतील. कोणतीही अपडेट तुमची मिस होणार नाही. धन्यवाद.